अमरावती शहरात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण विभागात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधीक्षक अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी भूमिगत केबल, नवीन वीज जोडणी आणि सततच्या खंडित पुरवठ्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात 100% वीज वसुली होत असतानाही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली. दरम्यान तक्रारींचे त्वरित निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. बैठकीदरम्यान विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनीही आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली. देशभरात ओळख असलेल्या अमरावती शहरातच अशी परिस्थिती असणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. कमीत कमी 5-6 वेळा, एक वेळा तर रात्री 3 वाजता लाईन गेली, तो दुसऱ्या दिवशी 1:30 वाजता लाईन, अशी हा नेहमीचा प्रॉब्लेम झाला. पण आमच्या इथं सगळ्यात मोठं आमचे जेई कुठे आहे वानकडे, हा अधिकारी एकदम चांगला आहे. पण यांची भानगड कशी आहे, यांच्याकडे रुक्मिणीनगर सेंटर एक नंबर अधिकारी आले. याच्या अगोदरचे म्हणजे मी जे MSEBचे अधिकारी आहेत ते स्पष्ट सांगतो एकदम होपलेस होते. त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांनी काय केलं, यांच्याकडे रुक्मिणीनगर सेंटर आणि आमच्याकडं एक्स्ट्रा अतिरिक्त चार्ज आहे. पण काय झालं की जे मेंटेनन्स आमच्या एरियात करायला पाहिजे ते मागच्या लोकांनी खूप फुटापसणी केली. यांनी आता 5-6 काहीतरी काय केले आहे, केबल टाकल्या, अजून ते प्रस्तावित केले आहे ना. यांनी जे प्रस्तावित केले आहे ते मंजूर केल्याशिवाय आमच्या इथचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. याच्यात 100% MSEB दोषी आहे. कारण काय आहे की हे आता जसे गेले त्या सगळ्याचा जो निराकरण आहे ते त्या 7-8 दिवसात झालं पाहिजे. आणि तुमचं जे नियोजन आहे ते नियोजन अजून चांगल्या पद्धतीनं करा. कुठं वायरमनची कमी असेल तर वायरमन वाढवा, कंत्राटी कर्मचारी. तुम्हाला मी सांगितलं पाहिजे असं सगळं नाही. हे तर मीटिंग काय सांगासाठी नाहीच ना. हा तुमचाच कर्तव्याचा भाग आहे, तुमचाच एक पार्ट आहे तो. आम्ही सांगून तुमचा वेळ घ्यावा आणि आमचाही तुम्ही वेळ घ्यावा, हे चुकीचं आहे. आणि लोकांचं जे तुमचे पेंडिंग आहे, जे सबस्टेशन पेंडिंग आहे, हे तुम्ही राज्य शासन केंद्र शासनाने लेटर पाठवा की उद्या लोकांचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. उद्रेक काय असते, तुम्ही मिटिंग घेता त्याचं काहीच करत नाही तुम्ही. म्हणून हे तुम्ही साहेब, हे तुम्ही राज्य शासन, पालकमंत्री आणि तुमचे विद्युत मंत्री यांना पाठवा की खासदारांनी अमरावतीमध्ये या विद्युतमुळे मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. म्हणून याच्यावर जे यांनी शासनाने जे 2-2.5 वर्षापासून निधी दिला नाही आहे ते निधी देण्याची कृपा करी, नाही तर इथं आम्हाला मोठा उद्रेक होईल. तुम्ही आता म्हणाला 2-2 तुमच्याजवळ मोठं एक शस्त्र आहे. लगेच हे लोक संघटित होतात आणि त्याचा रिपोर्ट देतात. याचा काय अधिक वेळ न घेता तुमचा खासदार साहेबाला विनंती करतो किंवा साहेबाला आता जसं साहेबांनी सांगितलं तिकडल्या एरियातल्या विषयीचा तुम्ही त्याचा उल्लेख करत नाही. पण ती वस्तुस्थिती आहे की लाईन तिकडली जाते तर आपण काय उपाययोजना केली पाहिजे तिथं, ते काय जे काही होत असेल बदमाश की ते सोडा, पण तिथं आपण उपाययोजना केली पाहिजे ना. तिथं केबल टाकले पाहिजे ना, जेणेकरून ते त्याच्यावर लोड येणार नाही. ते आपल्याला माहित आहे. याच्यासाठी मीटिंग घ्यावं का की तुम्ही झाडं काट हे का, असं झालं नाही पाहिजे. आणि तुमचे जे नंबर आहेत संबंधित जेईचे असतील, डिप्टीचे असतील, जे कोणाचे असतील ते नंबर त्या झोन तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं की ते प्रसिद्ध करा. सर पेपर मध्ये आणि फोन काय झालं, तुमच्याजवळ काही जादूची कांडी नाही. एक ग्राहकाचा फोनाला लाईन बंद पडली आणि एकदम लाईन चालू कसा म्हणून काही तुमच्याजवळ जादूची कांडी नाही. पण त्याचं समाधान झालं पाहिजे ना, त्याचं उत्तर द्यायला गेलं पाहिजे ना. ठीक आहे बा, लाईनवर काम चालू आहे,
10 मिनिटं लागतील, 15 मिनिटं लागतील, हे तुमचं अपेक्षित असते. तुम्ही फोनच उचलला नाही तो अजून तर त्याचा दिमाग हे होते. आमच्या अर्बनसाठी एक वेगळी आपण कंट्रोल रूम स्थापित केलेला आहे. तुम्ही तुम्हाला पाठवून देत कंट्रोल रूम स्थापित केली पण ते प्रॅक्टिकल काम नाही करत ना. हे सगळं चला, ते प्रॅक्टिकल काम झालं पाहिजे. तर नंबरची यादी सगळ्या आमच्या नगरसेवकांना देऊन टाका, पेपरमध्ये प्रसिद्धी करा आणि हे जे काम आहे उर्वरित ते सगळे तुम्ही मार्गी लावा. जास्तीत जास्त 7-8 दिवसात तुम्ही मार्गी लावले गेले पाहिजे. त्याचं जे काही इतिवृत्त आहे त्याचं काही तुम्ही केलेली कार्यवाही आहे ते मला 7-8 दिवसात द्या. अमरावती शहरात जे दिवसेंदिवस विजेच्या समस्या निर्माण होत आहेत, मग रात्री बेरात्री अपरात्री किंवा कोणी वेळेस लाईन जाणे आणि जे काही मेंटेनन्सचे कामं आहेत ते मेंटेनन्सचे कामं, छोट्या छोट्या कामासाठी लाईन बंद ठेवणे, ह्या सगळ्या बाबी आमचे विलासभाऊ इंगोले, बबलू शेखावत, मिलिंद भाऊ यांनी सगळ्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्यामुळे आज ही बैठक घेण्यात आली. त्या संदर्भात ज्या काही सूचना आहेत त्या सूचना सर्व MECBच्या अधिकाऱ्यांना केल्या गेल्या आणि त्यांना सांगण्यात सुद्धा आलं की आम्ही हे आमच्या मर्यादेपर्यंत सहन करू, नाही तर फार मोठं इथं आंदोलन उभं करू, हे सुद्धा या निमित्तानं स्पष्ट केलं.